तर तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं कौतुक केलंय। विधानसभेचे रूप राहुल नार्वेकरांनी बदललेलं आहे। एखाद्याला उत्तम दूरदृष्टी असेल तर कसा बदल घडू शकतो याचं उत्तम उदाहरण राहुल नार्वेकर आहेत असं जयंत पाटील म्हणाले। तसंच त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाल्यानं हे अधिवेशन माझ्यासाठी बरं जाईल असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय। सांगलीच्या मिरजेतील खासदार आमदारांचा सत्कार राहुल नार्वेकरांच्या हस्ते पार पडला आणि यावेळी नार्वेकरांसमोरच जयंत पाटील यांनी त्यांचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालंय। 15-20 वर्षापूर्वीची विधानसभा आणि नार्वेकर साहेबांनी दुरुस्त केलेली विधानसभा ही बघण्यासारखी आहे। एखाद्याला उत्तम दृष्टी असली की कसा बदल होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नार्वेकर साहेबांची मागच्या काही वर्षाची कारकीर्द आहे आणि त्यामुळं ते आज आमच्या सगळ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार झाला। तुमच्या सगळ्यांचे आभार की त्यांच्या हस्ते सत्कार झाल्यामुळे हे अधिवेशन माझं बरं जाईल। माझं पण बरं जाईल असं वाटतं। मी तुमचा दरम्यान जयंत पाटलांनी केतकी चितळेचा आदर्श घेऊन केतकी चितळेप्रमाणे भूमिकेवर ठाम राहावं असा टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावलाय। सांगलीत आयोजित आमदार खासदारांच्या सत्काराच्या कार्यक्रमात पडळकर यांनी जयंत पाटलांसमोरच त्यांना टोला लगावला। ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा आदर्श घ्यावा आणि ज्यांना भूमिका मांडायची आहे त्यांनी केतकी चितळ्यांचा आदर्श घेतला पाहिजे असं पडळकर म्हणाले। या राज्याचा मुख्यमंत्री देवाभाव त्यांचा आदर्श या महाराष्ट्रातल्या ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी घेतला पाहिजे आणि ज्यांना भूमिका मांडायची आहे, राजकारणामध्ये भूमिका मांडायची आहे, समाजकारणामध्ये भूमिका मांडायची आहे, त्यांनी केतकी चितळेचा आदर्श घेतला पाहिजे असं माझं मत आहे। पण जयंत पाटलांनी केतकी चितळेचा आदर्श घ्यावा। तिनं जी भूमिका मांडली ना तशी भूमिकेवरती ठाम राहावं, नाहीतर 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारा अशा भूमिका घेऊन राजकारणामध्ये चालत नाही। ती केतकी चितळे तुमचा आणि आमचा आदर्श असला पाहिजे।